न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अलंकापुरी तुसळला अलोट जनसागर भक्तिमय वातावरणात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता अभूतपूर्व, अविश्वसनीय, न भूतो असा सोहळा सेलू शहरातील सातोना रस्त्यावरील मयुरी पार्क परिसरातील अलंकापुरी नगरीत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता कालावधीत संपन्न झाला। गुरुवार रोजी ज्ञानेश्वर महाराज कदम, छोटे माऊली यांच्या काल्याच्या कीर्तनाने अलोट जनसागर उपस्थित अभूतपूर्व, अविश्वसनीय, न भूतो अशा डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता सेलुकरांना कायम आठवणीत राहील अशी झाली। आपल्या कीर्तन सेवेत ज्ञानेश्वर महाराज कदम म्हणाले की उत्तम व्यवहाराने धन संपत्ती कमवावी, गुरु शिवाय ज्ञान सद्धती प्राप्त होत नाही, चुकीच्या संगतीने फजिती होते, असंगाशी संग प्राण्यांशी गाठ असते, जीवनाच्या प्रगतीसाठी सुसंगत आवश्यक असते, गुरु कृपा रचनात्मक योग्य कार्यासाठी खर्च नामस्मरण जीवनांचे सार्थक होते असेही ते म्हणाले। हा सोहळा घडवून आणल्याबद्दल पंडित महाराज डाके यांचे सर्वांनी कौतुक केले। या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात सेलू शहरात भव्य शोभायात्रा काढून करण्यात आली होती। या शोभायात्रेत डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, कलशधारी महिला, टाळकरी, विणेकरी, भगव्या पताका घेऊन वारकरी मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते। या शोभायात्रेत शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून व पुष्पवृष्टी करीत जोरदार स्वागत केले। तसेच या निमित्ताने भव्य आतिषबाजी करण्यात आली होती। या शोभायात्रेमुळे सेलू शहरात भक्तिमय वातावरणात निर्माण झाले होते। विशेषतः या सोहळ्यात राष्ट्रीय संत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केलेल्या महाभारत कथेवरील विवेचन ऐकण्यासाठी दररोज नागरिकांनी गर्दी केली होती। अलंकापुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला नागरिकांनी सेलू शहरात संपूर्ण जिल्ह्यातील हजेरी लावली होती, त्यामुळे संपूर्ण परिसरात भाविकांची 8 दिवसापासून मोठी गर्दी झाली होती। फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यास जनसागर लोटला होता। सेलू या संपूर्ण जिल्ह्यातून प्रनागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यशस्वीतेसाठी पोलीस शासन, पत्रकार बांधव, महसूल विभाग, विद्युत वितरण विभाग, आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी 9 दिवस परिश्रम घेतले। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट। रामकृष्ण हरी, आपण सध्या आहोत मयुरी पार्क अर्थातच अलंकापुरी। आज अलंकापुरी येथे सांगत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, या सोहळ्याचे आज हा सांगता सोहळा होता। आणि आज या सांगता सोहळ्यामध्ये अनेक परभणी जिल्हाच नव्हे तर अनेक मराठवाड्यातून संपूर्ण विभागातून या सोहळ्याला वारकऱ्यांची गर्दी लाभलेली आहे। आणि हा सोहळा असा भव्य आणि दिव्य महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशात नाही तर संपूर्ण जगामध्ये या सोहळ्याची व्याप्ती झालेली आहे। या सोहळ्याचा अद्भुत सोहळा झालेला आहे। भूतो न भविष्य हा सोहळा या सेलू नगरीमध्ये झालेला आहे। रामकृष्ण हरी।